नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मेरी कॉम ही बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, लडाख, जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात। रेबीज या आजारात डॅश डॅश या दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात। तर ऑप्शन क्रमांक 1, 10 दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2, पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1993 साली राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, युक्रेनची राजधानी कोणती? युक्रेनची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2, युक्रेनची राजधानी कीव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? तर ऑप्शन क्रमांक 4, 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, PR श्रीजेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, आमगाव या ठिकाणी महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात आमगाव तालुक्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, हिरा हा कार्बनचे सर्वात कठीण रूप होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात? अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, अक्षरांना ध्वनी चिन्हे सुद्धा म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1, 1 मे 1999 साली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4, पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, टायबर नदीकाठी रोम हे शहर वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर
पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी. तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्या संरचनाशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लामू अभयारण्य झारखंड राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 अंगाई गीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 कागदाचा शोध चीन या देशात लागला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट हे कर्करोगावर उपचारासाठी वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री हिमंत बिस्व शर्मा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 2021 या रोजी पदभार स्वीकारला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नाइट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी प्रदीप. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इराण या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अनुज या शब्दाचा अर्थ काय? अनुज या शब्दाचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुज या शब्दाचा अर्थ धाकटा भाऊ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश आहेत? सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 नाफ्ताली बेनेट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर ऑप्शन क्रमांक 4 हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या भाषेत आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी श्री दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघ संघातून निवडले जातात. विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 1 12 सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अश्रू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र
राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नानवेज या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे. गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1860 साली भारतीय दंड विधान संहिता संमत करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कुंभार्ली घाट हा कराड व चिपळूण या 2 शहरांना जोडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यातील जल्लीकट्टा हा पारंपरिक खेळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश आहे. फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 इटली 2020चा विजेता इटली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नथुला खिंड हा सिक्कीम राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हायकू हा काव्य प्रकार डॅश भाषेतून मराठीत आला आहे. हायकू हा काव्य प्रकार डॅश भाषेतून मराठीत आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हायकू हा काव्य प्रकार जपानी भाषेतून मराठीत आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे? नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत कपटी व कारस्थानी असे संबोधले? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत कपटी आणि कारस्थानी असे संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड चर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चाफेकर बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग
सहभाग घेतला? खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त महाराष्ट्र समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 1972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी उत्पादकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 फलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील डॅशडशा जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? महाराष्ट्रातील डॅशडशा जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात? ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 43% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 गिनी गुणांक कोणी विकसित केला? गिनी गुणांक कोणी विकसित केला? तर ऑप्शन क्रमांक 2 कोरँडो गिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बेरोजगारीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 परदेशातील भारतीय बँकेच्या शिल्लकी साठ्यात वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅशडॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. डॅशडॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 19 जुलै 1969 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नवी दारिद्र्य रेषा आणि त्यांचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? नवीन दारिद्र्य रेषा आणि त्यामध्ये मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 तेंडुलकर समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? तर ऑप्शन क्रमांक 2 36.7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिकीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचा
व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्यातीपेक्षा आयातीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 1950 51 ते 2013 ते 14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो. 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 घटते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वृत्तपत्रे हे त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे. औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते. महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पडली होती. 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती. तर क्रमांक 2 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे. 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 16वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे. ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 विल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे. भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे. भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता. जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 दुबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये एस.टी. संप डॅश डॅश रोजी सुरू झाला होता. महाराष्ट्रामध्ये एस.टी. संप डॅश डॅश रोजी सुरू झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 28 ऑक्टोबर 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे. डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 5 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 50,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे. जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण. ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण. तर ऑप्शन क्रमांक 3 मिताली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली. कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 1 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत. नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत. नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकले आहे.
महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 हा कोणत्या संघाने जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. नाटो या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? नाटो या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? तर ऑप्शन क्रमांक 3 1939 ते 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा. यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा. खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रिकी केज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा. श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 महिंद्रा राजपक्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा. NDAचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? NDAचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अजय कोचर हे आपले करेक्ट आन्सर होईल.